ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे कोशिंबी गाव, या कोशिंबी गावातील हे राऊत परिवार आणि राऊत परिवाराचे बाबा, आपले सर्वांचे आवडते काका कैलासवासी बबन राघव राऊत, बाबांना शनिवार दिनांक 27/12/2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात बाबांची मुलं असतील, अर्थात आमचे संतोष दादा असतील, सूरज दादा असतील, दीनाताई असतील, वर्षाताई असतील, त्याचप्रमाणे काकांची धर्मपत्नी आपल्या काकी अर्थात नंदा काकी असतील, संपूर्ण हा राऊत परिवार, ग्रामस्थ मंडळ, आप्तेष्ट मित्र परिवार, खर तर या ठिकाणी कार्य करत असताना प्रत्येक माणसाने जीवनाचा प्रवास करत असताना देवासारखं राहिलं पाहिजे, देवासारखं वागलं पाहिजे, देवासारखं जगलं पाहिजे आणि तसं जगता वागता यावं त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. पण माणसासारखं जरी वागता जगता आलं ना तरी आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी जेवढं चांगलं वागता येईल, जगता येईल, जेवढं काही चांगलं कार्य करता येईल, देवाने जे आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, देवाने जो आपल्याला नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे, त्याचं आद्य कर्तव्य आहे त्याने काय कार्य केलं पाहिजे, त्याने काय साध्य केलं पाहिजे, याच्या सगळ्याचं स्मरण ठेवून आणि काकांनी या ठिकाणी कार्य केलं. बरं का, खर तर अतिशय प्रेमळ स्वभावाचे काका, शांत स्वभावाचे काका आणि प्रेमळ शांत स्वभाव, सुस्वभावी असणारे काका, अशा प्रकारे स्वभाव असल्यामुळे कधीही कोणाशी वादविवादाचा विषय त्यांचा आलाच नाही. बरं का, कुठल्याही प्रकारे भांडण तंटा अशा प्रकारचा विषय कधी आलाच नाही त्यांचा. जेवढं चांगलं वागता येईल, जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगले वागले, जगले. आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळलं, त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार केले आणि त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यांनी केलेले संस्कार आजही त्या मुलांकडे आपल्याला पाहायला मिळतात. मुलांचं सुद्धा समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. खर तर या ठिकाणी कार्य करत असताना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काकांनी अतिशय चांगलं कार्य केलं. आपलं कर्तव्य आहे या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही कसं जगावं, कसं वागावं याचा विचार प्रत्येक माणसाने करायला हवा. आज जर पाहायला गेलं तर या संपूर्ण जगामध्ये अनेक प्रकारचे संप्रदाय आपल्याला पाहायला मिळतात. अनेक प्रकारचे पंथ त्याला आपण म्हणतो, संप्रदाय म्हणतो. आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे, प्रत्येकाला मिळालेल्या मार्गदर्शनाप्रमाणे या ठिकाणी परमार्थ करायचं कार्य करत असतो किंवा देवाचं कार्य आपल्याकडून घडावं या उद्देशाने तो त्या पद्धतीने जगत असतो, वागत असतो. बस झालं. आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर असं म्हटलेलं आहे. बरं का, आपल्याला मिळालेल्या मार्गदर्शनाप्रमाणे, आपल्याला झालेल्या ज्ञानाप्रमाणे भावे पूजावा परमेश्वर, पूजू नये हा विचार कोठेची नाही. आणि त्याप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना गेली अनेक वर्ष निष्कामतेने, निरापेक्षेने सेवा करण्याचं कार्य या ठिकाणी काकांनी केलं. बरं का, सुगीचे दिवस आल्यानंतर चांगलं वागायला सगळ्यांनाच जमतंय.
बरं का? ज्या वेळेला परमार्थ काय हे माहिती नव्हतं, परमार्थ करणाऱ्याला विरोध होता, बरं का? आणि अनेक विरोधाला सामोरे जाऊन अनेक प्रकारचं काही सहन करून त्या ठिकाणी एकनिष्ठेने आपण परमार्थात कशा प्रकारे राहावं, एकनिष्ठेने कशा प्रकारे कार्य करावं, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आपले राऊत काका, बरं का? समर्थ बैठकीमध्ये कार्य करत असताना मला तरी वाटतं या कोशिंबी गावातील पहिली बैठक त्यांच्या घरी, बरं का? आणि डोला असेल, बोकरे असेल, इकडे कांदडी असेल, कोशिंबी असेल, या अनेक गावांची मंडळी या ठिकाणी श्रवणासाठी आणि त्यांची श्रवणाची व्यवस्था खऱ्या अर्थानं कोणीतरी पुढाकार घेऊन केली पाहिजे या उद्देशाने राऊत काकांनी पुढाकार घेऊन आणि या ठिकाणी ती व्यवस्था केली. अनेकांना श्रवणाचा लाभ मिळाला आणि त्यामुळे काकांशी संपर्क झाला अनेकांचा काकांचा स्वभाव कसा होता हे सर्वांनाच कळलं, सर्वांनी अनुभवलं, सर्वांनी बघितलं. अशा प्रकारे कार्य करत असताना आज या ठिकाणी या कोशिंबी गावामध्ये एक भव्य दिव्य असा सभागृह निर्माण करण्यासाठी काकांनी अतिशय मेहनत घेतली आणि काही दिवसानंतर त्याचं सुद्धा उद्घाटन होणार आहे. अतिशय पुढाकार घेतला, अनेक तरुणांना पुढे करून त्यांना प्रोत्साहित करून त्यांना मार्गदर्शन करून त्या ठिकाणी भव्य दिव्य असं सभागृह निर्माण करण्याचं काम, तयार करण्याचं काम त्या ठिकाणी काकांच्या माध्यमातून झालं. आणि अशाच प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना एक छोटासा आजार काकांना जडला गेला 1-2 महिन्यापूर्वी आणि काकांची शस्त्रक्रिया झाली आणि वयाच्या 72-73व्या वर्षी राऊत काकांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खरं तर राऊत काका हे डोंबिवली या ठिकाणी घारडा कंपनीमध्ये कार्यरत होतं, त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. अतिशय उत्कृष्ट पेंटर, बरं का? अतिशय चांगल्या प्रकारे पेंटिंग करण्याचं काम त्यांनी केलं. हस्ताक्षर अतिशय चांगल्या प्रकारे, त्यांचं हस्ताक्षर अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, अनेक हॉलमध्ये पाहायला मिळतंय, अनेकांच्या घरामध्ये पाहायला मिळतंय. पण हस्ताक्षराबरोबर आपल्या कर्माचं अक्षर सुद्धा काकांनी चांगल्या प्रकारे रेखाटायचं काम केलं. आपल्या गुणांचं अक्षर सुद्धा, आपल्या विचाराच्या रूपांचं जे अक्षर आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे रेखाटायचं काम काकांनी केलं. आणि तेच मार्गदर्शन, तेच आशीर्वाद त्यांच्या मुलांकडे आज आपल्याला पाहायला मिळतात. त्याप्रमाणे ते कार्य आज त्यांच्या मुलांकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे या ठिकाणी राऊत काकांनी आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. आज त्यांचं उत्तर कार्य आणि उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. माझे मित्र या ठिकाणी बसलेले आहेत, आमचे दादा सन्माननीय प्रकाश दादा फापे. मौलीला त्यांना कल्पना आहे की महाराजांना जर सांगायचं असेल तर जेवढं लवकर संपर्क होईल तेवढं बरं होईल. आणि त्याच हेतूने काकांचं ज्या दिवशी मला तरी वाटतंय देहावसन झालं, अग्निसंस्कार झाला असेल आणि पहिला फोन दादांनी मला केला, फापे दादांनी, देवीदास दादा ठाकरे या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय, या परिवाराला चांगल्या प्रकारे सहकार्य ज्यांचं लाभलं ते ठाकरे दादा, बाबा या ठिकाणी आहेत, आपण अनेक मंडळी आहात. तर फापे दादांशी संपर्क झाला आणि या सेवेबद्दल दादांनी सांगितलं आणि मला तरी वाटतंय 1-2-3 तासामध्येच शिराळपारचा फोन आला. कोंडेकर परिवारामध्ये आज तिथे हे आहे, बरं का, उत्तरकारी आहे. ती मंडळी आश्चर्य करायला लागले की आमचा अजून अग्निसंस्कार आता कुठे आम्ही करून आलोय आणि लगेच तुमचा कार्यक्रम गेला कसा. तुमचा नंबर दिला त्यांना, म्हटलं यांच्याशी संपर्क करा आणि विचारा बाबा सांगितलं की नाही कार्यक्रमाला. त्यांचं कुठे फोन ठेवतो नाही ठेवतो. तर आज काल मला वेहळ्यामध्ये कार्यक्रम होता माऊली, त्यांचंही आज त्या ठिकाणी 2 उत्तरकारी आहेत, त्यांचाही फोन आला 8 तारखेचा कार्यक्रम लगेच, बरोबर.
ती मंडळी आमची नात्यातली असल्यामुळे त्यांनी आग्रह केला, पण तुमचं सगळ्यांचं दर्शन घडायचं या उद्देशाने या ठिकाणी ही सेवा घडते आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. खर तर जाणं प्रत्येकाला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे बरं का. जन्माचा सोहळा आमचा कसा झाला ते आम्हाला माहिती नाही, कारण त्यावेळेला आम्ही अज्ञान होतो, नाही का, आम्हाला काही कळत नव्हतं. जन्म झालेला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे, जावंच लागणार आहे, जावं लागणार आहे नाही, जावंच लागणार आहे. सुरुवात झाली म्हणजे शेवट आहे. गोष्ट कुठली असू द्या, काहीही असू द्या. ज्या माणसाने प्रत्येक कार्य करताना, जीवनाचा प्रवास करताना, वाटेचा प्रवास करताना, संसार प्रपंच करताना किंवा कोणतीही गोष्ट करताना हे स्मरणात ठेवलं ना, सुरुवात झाली म्हटल्यानंतर कुठेतरी थांबावं लागणार आहे. ज्याने स्मरणात ठेवलं त्याचा प्रवास सुंदर होतो, वाटेचा पण आणि जीवनाचा पण. रस्त्याचा प्रवासही त्याचा सुंदर होतो आणि जीवनाचा प्रवासही त्याचा सुंदर होतो. त्याला फक्त कळलं पाहिजे मला कुठेतरी थांबायचं आहे बरं का. जन्म झालेला आहे, सुरुवात झाली म्हणजे शेवट 100% आहे. शेवट आम्हाला माहिती नाही कधी येते, पण आहे हे 100% सत्य आहे. मृत्यूचा सोहळा जर करायचा असेल, मृत्यूचा सोहळा होतो बरं का, मृत्यूचा सोहळा जर करायचा असेल तर ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, त्या राऊत काकांचा आदर्श घ्यायला हरकत नाही. कारण परमार्थ करत असताना आज आम्ही अनेक महाराज लोक पाहतोय, अनेक अजून आम्ही वेगवेगळ्या प्रकारची माणसं पाहतोय, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे भक्त पाहतोय, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सेवक पाहतोय. फक्त काही आव आणतात परमार्थ करण्याचा, मी परमार्थिक आहे हे दाखवायचं आव आणतात माऊली. बाकी निंदा, द्वेष, तिरस्कार, मत्सर, याचं त्याला, त्याचं याला, एखादा कुठे काही झालं का विषय येतो त्यांचा, नाही का. म्हणजे आम्ही काय करतो हेही कळत नाही आम्हाला. पण ह्या सगळ्या गोष्टींनी राऊत काकांना स्पर्श सुद्धा केला नाही, कारण आम्ही त्यांना अतिशय जवळून बघितलेलं आहे. परमार्थ एक परमार्थ जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करायचं. आपल्या बरोबर आलेल्या लोकांना, आपल्या बरोबर आलेल्या दासांना, आपल्या बरोबर आलेल्या सेवकांना जे काही चांगलं मार्गदर्शन करता येईल ते करायचं. बाकी ज्या ठिकाणी वादविवाद असेल, मत्सर असेल, तिरस्कार असेल, निंदेचा विषय असेल त्यापासून बाजूला व्हायचं, दूर व्हायचं. आणि त्यालाच परमार्थ म्हणतात, त्यालाच परमार्थ म्हणतात बरं का. शेवट आमचा गोड व्हावा असं जर वाटत असेल ना, तर त्यासाठी आम्ही प्रत्येक वेळ, प्रत्येक काळ विचार केला पाहिजे आम्ही कसं जगावं, कसं वागावं. कारण आम्ही प्रत्येक गोष्टीचं नियोजन करत असतो, पण ज्याचं नियोजन करायला पाहिजे ना त्याचं नियोजन आम्ही विसरतो, आहे की नाही. जगण्याचं नियोजन सगळेच करतात ना, तुम्ही आम्ही सगळेच. जगण्यासाठी नियोजन आम्ही सगळेच करतोय. अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून आम्ही आयुष्यभर नियोजन करत असतो. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथून ह्या गरजा भागवण्यासाठी, याप्रमाणे जगण्या वागण्यासाठी आम्ही सगळेच नियोजन करत असतो. पण आम्हाला या सगळ्याचं नियोजन करता करता मृत्यूचेही नियोजन करता आलं पाहिजे, मृत्यूचंही नियोजन करता आलं पाहिजे. आता कदाचित तुम्ही म्हणाल मृत्यूचं नियोजन करायचं म्हणजे नक्की तरी काय करायचं. तुम्ही किती श्रीमंत असा, किती ज्ञानी असा, किती पंडित असावा, कितीही बलवान बलाढ्य असा, मृत्यू कोणीही चुकवू शकत नाही, थांबवू शकत नाही. चुकवायचं लांब गेलं, थांबवू सुद्धा शकत नाही, थांबवू शकतही नाही. नेमकं काय होतंय माहितीये का,
मृत्यूला पर्याय नाही माऊली, मृत्यूला पर्याय नाही, पण आम्ही पर्याय शोधत असतो. मृत्यूला पर्याय नाही, आम्ही पर्याय शोधत असतो. मृत्यू थांबवू शकत नाही आम्ही, पण तसा प्रयत्न करत असतो. थांबवू शकत नाही आम्हाला माहिती आहे, पण तसा आम्ही प्रयत्न करत असतो. बरं का? कारण का माहितीये का, आमच्या जगण्या वागण्यामध्ये प्रत्येक माणसाला सगळ्यात मोठी भीती जर कसली असेल ना, सगळ्यात मोठं भय कसलंय का आपल्याला सगळ्यांना? मृत्यूचं भय आहे. सगळ्यात मोठी भीती मृत्यूची आहे माणसाला. संत म्हणतात मृत्यूची आठवण ठेवा, स्मरण ठेवा, भीती ठेवू नका. भिवून काय करणार आहे? पळालो म्हणजे मृत्यू चुकणार आहे का? घाबरलो म्हणजे मृत्यू चुकणार आहे का? तिथे काय बदली माणूस चालणार आहे का? नाही. आठवण ठेवा, जाणार आहेत आम्ही एक दिवस, आणि जीवनाचा प्रवास करा. पर्याय शोधू नका, तिथे पर्याय चालत नाही. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. फक्त स्मरणात ठेवा, मला एक दिवस जायचं आहे, शेवट आहे, एवढं स्मरणात ठेवा. बरं का? जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावंच लागेल दादा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? देह जाईल जाईल याशी काळ वा खाईल. 9 वर्षाची मुक्ताई आमची 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना उपदेश करते. किती वर्षाची मुक्ताई आहे? 9 वर्षाची मुक्ताई. आणि इकडे चांगदेव महाराजांची नुसती तपश्चर्या किती वर्षाची आहे? 1400 वर्ष. गणित जुळतंय का? काही जुळतंय? पण तरी सुद्धा 9 वर्षाची मुक्ताई 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना उपदेश करते. आणि उपदेश करताना काय म्हणते? उलट उलट माघारा गडिया फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, आणि भल्या भल्या पोहणारांस उलटून पाडीते. भल्या भल्या पोहणारांस उलटून पाडीते. सगळ्यांना जावं लागलं दादा, सगळ्यांना जावं लागलं. सृष्टीचा नियमच आहे, दष्टम तद्नष्टम. माऊली म्हणतात उपजयते नासे, आणि नासे ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. जन्मतारीख आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे का? बरं आहे का? तुम्हाला मला कोणालाही माहिती नाहीये मृत्यूची तारीख. पण काहींना मृत्यू कळतो. हॉस्पिटलमध्ये असताना काका स्वतःहून सांगतात, आज मला घरी घेऊन चला. ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, ते राऊत काका स्वतःहून सांगतायत, दवाखान्यामध्ये असताना, हॉस्पिटलला असताना, आज घरी घेऊन चला मला, आज मला घरी जायचं आहे. आणि घरी आणल्यानंतर काही तासात काका तुम्ही आम्हाला सोडून जातात. बरं का? जन्मजयी राजा आणि वंशपायन यांचा संवाद चालू आहे. आणि जन्मजय राजा वंशपायन यांचा संवाद चालू असताना वंशपायन बोलता 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 पटकन जन्मजय राजा वंशपायनला विचारतायत. व्यासमुनींचे 4 शिष्य जैमिनी, सुमंतू, पैल आणि वंशपायन. जन्मजय राजा वंशपायनला विचारतायत, साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो, खरं आहे का? ऐकताय का?
साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो, खरं आहे का? वंशपायड म्हणतात हो खरं आहे. कोणाला? साधूला. साधू कोणाला म्हणतात? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. जगद्गुरु तुकोबा असतील, माऊली ज्ञानोबा असतील, शांती ब्रह्मनाथ महाराज असतील, आदी करून आत्ता जर पाहायला गेलं तर परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले असतील, सद्गुरू परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी असतील, आज या ठिकाणी कार्य करत असलेले अनेक श्रीगुरु तुम्हाला पाहायला मिळतात. कोणत्याही प्रकारच्या जातीचा, पंथाचा, कोणत्याही प्रकारे कर्माचा, विचारांचा विचार न करता जो शरण आला ना त्याच्यामध्ये परिवर्तन घडवणं हे श्रीगुरूंचं काम आहे, हे साधूचं काम आहे. काय समजतंय? माऊलींनी जात नाही बघितली. माऊली जगद्गुरु तुकोबांनी शरण येणाऱ्याची जात नाही बघितली, पंथ नाही बघितला त्याचा. तो कुठल्या विचाराचा आहे, तो कुठल्या कर्माचा आहे, शरण आलेला आहे ना त्याच्यामध्ये परिवर्तन घडवणं आपलं काम आहे, परिवर्तन घडवणं आपलं कार्य आहे. आणि ते कार्य साधूच आहे, ते कार्य साधूच आहे. दुसरं साधूचं कार्य काय माहितीये का? कोणी निंदा अथवा वंदा, आमचं हित साधणं, आमचं जे काम आहे ना ते काम आम्ही करत राहू. कोणी निंदा अथवा वंदा त्याच्यामध्ये व्यत्यय कोणी आणण्याचा प्रयत्न केला तरी थांबणे नाही. जगद्गुरु तुकोबा थांबले असते तर 4-4.5 अभंग आपल्याला मिळाले असते. गाथा माऊली थांबवायचा प्रयत्न केला नाही का? केला ना. माऊलींना थांबवायचा प्रयत्न केला नाही का? आज भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 हरिपाठासारखा ग्रंथ आम्हाला मिळाला. तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करा. मला सांगा, नदीला किती बांध आडवा टाकला, किती माती टोपल्या, किती टोपली माती टाकली, थांबणार आहे ती? महापूर ज्या वेळेला येतोय ना दादा, त्यावेळेला भले भले बांध वगैरे सगळे फोडून ती नदी जाऊन बरोबर सागराला मिळत असते. तेवढं सामर्थ्य तिच्याकडे असते, तेवढं सामर्थ्य तिच्याकडे असते. साधू थांबत नाही, साधू थांबत नाही. बहती नदी और चलता साधू. नदी वाहणारी सुंदर दिसते का थांबणारी? थांबलेली नदी सुंदर दिसते का वाहणारी? वाहणारी नदी सुंदर दिसते, चांगली दिसते. तसा चालणारा साधू चांगला दिसतो. तुम्ही किती जरी साधूचं कार्य थांबवायचा प्रयत्न केला तरी साधू कधीही थांबत नाही. साधू कोणाला म्हणतात? जन्मजय राजाचा प्रश्न बघा काय आहे. साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो, खरं आहे का? हो म्हणे, खरं आहे. साधू कोण? मी माझे ऐसे आठवण, माऊली म्हणतात बरं का या ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिकामध्ये, या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये, मी माझे ऐसे आठवण विसरले जयाच्या अंतःकरण, पार्था तोची संन्यासी तोची साधू जाण निश्चयसी निरंतर. मी माझं काही राहिलेलंच नाही, उरलेलंच नाही. मी तूपणाची केली बोलावं ना, उरलंच नाही ना मी तू पण काय. तेषां समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया विशिक चेतसाम. या जन्म मृत्यूच्या राहाडगाड्यातून आम्ही सुटू संसारूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी भगवंत आम्हाला सामर्थ्य देतील. फक्त आम्ही काय करायचंय? देवाशी एकरूप व्हायचंय, देवाशी एकरूप व्हायचंय. आता देवाशी एकरूप व्हायचं म्हणजे मी माझं वेगळंपण जे आहे ते ठेवताच कामा नाही. आमची निर्मिती कुठून आहे? आमचा उत्पत्ती करता कोण आहे? आमचं उगम स्थान काय आहे? तू कोण कोणाचा कोठून याला शिकायचा हा विचार पूर्वीचा जाण बापा. बोधले महाराज म्हणतात, आलाशी कोठून जाशी कवण्या रे ठाया घरदार नो हे तुझी आवगी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. सावध झालो पाहिजे. आम्ही आमच्या मूळ तत्वाशी एकरूप झालो पाहिजे. मिठाची निर्मिती कशापासून आहे बरं?
झाडाला लागतंय का मीठ? खाण आहे का कुठे मिठाची? पाण्यापासून निर्मिती आहे ना. मिठाची निर्मिती कशापासून आहे? पाण्यापासून आहे. एकदा काय त्या मिठाला पाण्याचा संपर्क झाला, वेगळं पण उरत नाही. नोहे सारिता निराळे